स्पर्धेतील क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल दोन मॅन ऑफ द मॅच आहेत. हा चला आणि चला या स्पर्धेमध्ये पंचांची कामगिरी करणारे रोशन खापणे सर, गणेश बाविस्कर सर. चला पंच, चला पंचांचा सन्मान करत आहोत. सन्माननीय विश्वास शेठ बोर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार. आणि निलेश सर आपण देखील या. रोशन खापणे सर, गणेश बाविस्कर सर आणि निलेश सर तिन्ही ख्यातनाम पंच या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी घेऊ ना सगळे घेऊ कुठे हे घे ना. चला चला रोशन खापणे सर आपण इकडे उपस्थित राहिला त्याबद्दल आपला विशेष सन्मान केला जातोय आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर गणेश बाविस्कर सर, गणेश बाविस्कर सर सन्मान केला जातोय. गणेश बाविस्कर सर चला. त्यानंतर गणेश बाविस्कर सर चला. निलेश सर, निलेश सर आपण यायचं आहे. आपला एक विशेष सन्मान होतोय. खूप चांगली कामगिरी आपली देखील इकडे पाहायला मिळाली आणि निलेश सरांचाही सन्मान केला जातोय. अमोलजी बोडके साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे. अमोलजी बोडके साहेब. निलेश सर आपणही खूप छान कामगिरी केली की त्याबद्दल आपला हा विशेष सन्मान केला जातो आहे सीबी ट्रॉफी आयोजन कमिटीच्या वतीने. त्यानंतर संतोष पंडितजी, धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. संतोष पंडितजी दररोज गेली कित्येक वर्ष 11 वर्ष पंडितजी आमच्या बरोबर जुडले गेलेले आहेत. खूप चांगली कामगिरी करतात आणि दररोज आपल्याला पीयूबीला भेटतात सुद्धा असे पंडितजी. या ठिकाणी तुषार शिंदे, समालोचक तुषार शिंदे एक युवा समालोचक म्हणून खूप चांगली कामगिरी करतायत. आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत तुषार शिंदे, समालोचक तुषार शिंदे यांचा विशेष सन्मान इकडे केला जातोय. समालोचक तुषार शिंदे यांचा सन्मान केला जातोय. तुषारजी, सुधा मावटी साहेब आपण हा सन्मान करायचा आहे. समालोचक तुषार शिंदे यांचा सन्मान केला जातोय. तुषार खूप छान कामगिरी करत आहात. स्वतः इंजिनियर आहेत आणि आपल्या कामातून जसा वेळ मिळतो थोडासा वेळ कॉमेंट्रीसाठी देखील देतात. भाऊसाहेब सागर यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय भाऊसाहेब सागर साहेब यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. भाऊसाहेब सागर, या भाऊसाहेब आपलाही सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आपण या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. संतोषजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. अजय गलांडे आमचे मित्र त्यांच्याही शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. भाऊसाहेब सागर सन्माननीय यांचा सन्मान केला जातोय या सीबी ट्रॉफीच्या निमित्ताने. अण्णा, या स्पर्धेसाठी अण्णा आपलं देखील एक चांगलं योगदान असतं. खूप चांगलं काम गेली 11 वर्षे या स्पर्धेसाठी आपलं राहत आहे, त्याबद्दल आपला सन्मान.
दीपक कवडे साहेब या. अण्णा यांचा सन्मान केला जातोय. चला अण्णा यांचे आणखी एक सहकारी अण्णा टू. हा हा यानंतर डीजे प्रशांत. डीजे प्रशांत या. खूप चांगली कामगिरी, खूप चांगला आवाज, खणखणीत असा. डीजे प्रशांतचा विशेष सन्मान इकडे केला जातोय. मंगेश दादा सन्मान करतील, मंगेश दादा जाधव. त्यानंतर सन्मानित केलं जात आहे लाईव्ह पीटीसी लाईव्ह नारायण गाडगे साहेब यांच्या नारायण गाडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. पीटीसी लाईव्ह दळवी साहेब या. आणि यानंतर स्कोरर केवाळे गावचे सरपंच आणि महाराष्ट्रातील आघाडीचे स्कोरर आमचे मित्र कांचन पालकर. योगेशजी मोरे साहेब आपण या ठिकाणी यायचं आणि हा सन्मान करायचा आहे. महाराष्ट्रातील टॉपचे स्कोरर अगदी दिल्लीपर्यंतच्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेल्या आहेत असे महाराष्ट्रातील ख्यातनाम स्कोरर आणि केवाळे गावचे विद्यमान सरपंच कांचन पालकर. या गिरीश भाऊ या. या मैदानासाठी आणि जेवण खूप चांगल्या पद्धतीने या जुई गावचे ख्यातनाम खेळाडू गिरीश चिमणे. गिरीश सर. गिरीशजी चिमणे या. एक रायगडमधील दिग्गज खेळाडू सुद्धा आणि ज्यांचे या स्पर्धेसाठी खूप चांगले योगदान लाभलेले आहे. एक दिग्गज खेळाडू आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी आम्ही करत आहोत. वाणी साहेब सन्मान करतायत. वा. पुष्पगुच्छ सुद्धा आमच्या गिरीश भाऊंच्या आकाराचा आणलाय. धन्यवाद गिरीश भाऊ. असंच दरवर्षी या स्पर्धेच्या पाठीमागे आपण उभं राहा. तर आणखी एक विशेष सन्मान खरं तर गेली 2 दिवस ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहिली आणि आज खरं तर या स्पर्धेला फिनिशिंग टच ज्यांच्या समालोचनाने आला ते महाराष्ट्रातील बोरी गावचे सुपुत्र सन्माननीय चंद्रकांत शेटे सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. आणि खरं तर हा आवाज मराठीमध्ये फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर आखाती देशांमध्ये जाऊन देखील दणाणला असे असणारे महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आणि सध्याच्या घडीला सर्वात बिझिएस्ट समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे असे असणारे चंद्रकांत शेटे सर यांचा विशेष सन्मान आपण करतोय. आणि हा सन्मान करतील पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज उद्योजक सन्माननीय संतोष शेठ मोरे साहेबांच्या शुभ हस्ते एका दिग्गजाच्या हाताने दुसऱ्या दिग्गजाचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. एका मित्राकडून दुसऱ्या मित्राचा सन्मान देखील होतोय. एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय चंद्रकांत शेटे सरांसाठी. हा विशेष सन्मान आहे आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्र समालोचन क्षेत्राला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे चंद्रकांत शेटे सर. त्यांचा विशेष सन्मान संपन्न होतोय. टाळ्या वाजवत राहू द्यात मित्रांनो. आणि पुन्हा एकदा पुढची धुरा मी चंदू सरांकडे सोपवतोय. धन्यवाद. यानंतर आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे चाललो आहोत. सर्वप्रथम फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. हा संघ मालक ज्यांचे आपण विशेष सन्मान करणार आहोत. फायनल मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. संघ मालकांचे कोणाचे राहिले बघा.
नाव घ्या जे इथं असतील ते किती. चला, प्रत्येक संघाचा संघमालक त्यांचा उल्लेख करतोय. पहिला शिवशंभो संघाचे संघमालक या ठिकाणी याचा आपला सन्मान केला जातोय. शिवशंभो, शिवशंभो या. शिवशंभो, सन इम्पॅक्ट, SMTP, पाटकर अँड सन्स. अशोकजी घुले साहेब, आपण मंचावर यायचंय. या आमचे सीएचे बांधव आणि अहिल्यानगरच्या राजकारणातील धुरंधर. या शिवशंभो टीमचा सन्मान केला जातोय. शिवशंभो, SMTP, पाटकर अँड सन्स आणि सन इम्पॅक्ट. पाटकर अँड सन्सचा सन्मान केला जातोय. बाबाजी साहेब या, आपण हा सन्मान करायचा आहे. बाबाजी शेठ बोर आपण यायचं आहे आणि डोंगरे साहेबांचा सन्मान करायचा आहे. सन इम्पॅक्ट, SMTP, अमोलजी बोडके आपण सन्मान करायचा आहे. अमोलजी बोडके साहेब. अण्णाकड साहेब या, आपल्याला देखील हा सन्मान करायचा आहे. सनवे लॉजिस्टिक या. नाव पुढची पण घ्या ना. स्वरा, सगळी नाव घेऊन टाकतो. अतुल शेठ या लवकर. स्वरा साई सिद्धी. सगळ्यांची नाव घेऊन टाका, नंतर एखादं चुकून बोलायला की माझं नाव राहील. या ठिकाणी अशोक शेठ गुले सन्मानित करतायत. स्वरा साई सिद्धी म्हणजे अतुल शेठ आवटी. नावं घ्या ना पुढच्या टीमांची. सनवे लॉजिस्टिक, सगळ्यांची घ्या म्हणजे राहिला असेल. वरद लॉजिस्टिक, दिनकर शेठ लोखंडे आणि अतुल शेठ आवटी यांच्या मालकीची टीम. हा, ओम फ्रेश फ्रूट यांचाही सन्मान केला जातोय. वा, सनवे लॉजिस्टिकचा सन्मान केला जातोय. ओम फ्रेश फ्रूट या. वरद लॉजिस्टिक. आणि सन्मान राहिला असेल, नाव चुकून घ्यायचं राहिलं असेल, विनंती आपण देखील या. अंजनी फायटर, वरद, प्रयागराज या सगळ्यांचं विनंती आहे. सगळ्यांना विनंती, आपण इकडे या. धुमाळ साहेब हा सन्मान करतील. आणि जर चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आपण सन्मान घेण्यासाठी या. चला, फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच विशाल पांचाल. हा, अंतिम सामना. एक ट्रॉफी मानाची आणि एक टी-शर्ट विशाल पांचाळ यांना दिली जाते. अमोल शेठ सईद यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील जबरदस्त क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू आयोजन कमिटीच्या वतीने निवडला गेलेला आहे राजा गाडगे. राजा गाडगे त्वरित या ठिकाणी यायचे. नसेल तर प्रतिनिधी याल, चला लवकर. राजा गाडगे. मंगेश जाधव विनंती असणारे आपण हा सन्मान करायचा आहे. या साहेब, आपण देखील वर या. या जयेश पाटील साहेब, आपण देखील या.
राजा गाडगे यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार दिला जातोय. वा. आणि पुढील पुरस्कार आहे CB ट्रॉफी पर्व 11. पुढील पुरस्कार या स्पर्धेत चांगली कामगिरी करत सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या पुरस्काराचे मानकरी कुणाला द्यायला पाहिजे? या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान जातोय ज्याने घेतल्या 7 विकेट. सुभाष घुले. पिंपळगाव रोठा एक्सप्रेस यस 40+ गटातून खेळतायत. माझं भाग्य त्यांच्याबरोबर एका स्पर्धेत खेळण्याचं भाग्य लाभलं. यस एक कूलर आणि त्याचबरोबर मानाची ट्रॉफी. काय फोटो आहे. फोटो तर अशोक शेट्टी स्माईल सुद्धा पाहिजे. अभिनंदन. हां सुभाष शेठ 2 मिनटं. या स्पर्धेत बेस्ट बॉलरचा पुरस्कार ज्यांना मिळतोय 2 शब्द त्यांच्याशी बोलतोय. सुभाष शेठ कसं वाटतंय पहा फायनलमध्ये टीम जाणं आणि 40 वर्ष नंतर सुद्धा फिटनेस ठेवणं सोपी गोष्ट नाही आहे. आज हा पुरस्कार मिळतोय काय म्हणाल? ॲक्च्युली कधीच मी विचार नव्हता केला की मी बेस्ट बॉलर इथं, कारण आतापर्यंत मी कधी बॉलिंग चांगली टाकली नव्हती, म्हणजे बॉलिंग टाकतच नव्हतं टुर्नामेंटमध्ये. पण आम्ही कर्नाळा टीममध्ये आमचे सगळे टीम मेंबर बाबाजी शेटांना आम्ही रोज प्रॅक्टिस करतो. शेट म्हणले तुम्ही टाका बॉलिंग बिनधास्त जे होईल ते होईल. त्या हिशोबाने मी बॉलिंग टाकली आणि खरंच खूप छान वाटतं आणि चांगले चांगले प्लेयर खेळवले मी. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. कसं होतं आमचंही थोडंसं दुखणं आहे. वयाच्या 40 नंतर क्रिकेट खेळायला गेल्यानंतर घरचे ओरडतात. हो कसं तुम्हाला सपोर्ट आहे का? नाही आम्ही सकाळचंच खेळतो फक्त, बाकी कुठं टुर्नामेंट वगैरे काही खेळत नाही आहे. म्हणजे हे खेळायला जा पण बाकीचं काही खेळायला जाऊ नका, बाकी कुठे जाऊ नका. वा. परंतु त्यांचा सपोर्ट आहे. मी ताई पाहत असतील तर त्यांनाही सांगेल तुम्ही त्यांना खेळायला सोडलं त्यांनी तुमच्यासाठी ट्रॉफी आणलेली आहे. अभिनंदन. आणि कूलर सुद्धा आणलेला आहे. यानंतरचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजाचे मानकरी ठरतायत ज्यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल 83 रन केले. प्रतीक मोकाल. प्रतीक मोकाल चला लवकर या. या प्रतीक. अशोक शेठ घुले साहेब यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जातोय. साईगावचा सितारा प्रतीक मोकाल यांना हा पुरस्कार जातोय. वा प्रतीक. प्रतीक कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये पहिला नंबर सुद्धा जिंकून आणि त्याचबरोबरीने जे आपलं धावपळीचं काम असतं सीएचे बांधवांचं ते करता करता या ट्रॉफीज मिळवणं आणि ही ट्रॉफी मिळवणं खूप चांगलं वाटते. खूप वर्षाची मेहनत आहे. कमीत कमी 5 वर्ष खेळतो आम्ही इथे. 2 वेळा रनरअप झालेलो आहेत. मी माझ्या कंपनीचं पहिला आभार मानेल, कारण मी दुसऱ्या कंपनीत होतो. फर्स्ट वर्ष त्यांच्या टीममध्ये खेळलो आणि नंतर मला त्याची जॉब ऑफर केली आणि त्यांच्याच मी खूप आभार आहे. आणि गणेश माऊले यांना कोणतरी बोललेला की तुमची टीम बांगलादेश आहे. गणेश माऊलेसाठी जिंकून दाखवले त्यांना. क्या बात आहे. पहा क्रिकेटमध्ये छोटं मोठं कोणी नसतं. कालच झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा नक्कीच कार्यक्रम केला आहे. तर सगळे चांगले आहेत, सगळे मेहनत घेत आहेत. यानंतरचा पुरस्कार देण्यासाठी आबासाहेब बोर आपण यायचं आहे. या स्पर्धेतील मालिकावीर ज्याने फलंदाजी गोलंदाजी 7 विकेट घेतल्या, 124 रन केल्या आणि ते करत असताना या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार जिंकला जातोय. आमंत्रित करतोय रितेश वारी. सायकल देखील घेऊन चाललेत दादर या गावाला. आहेत का रितेश भाऊ? आहेत, या लवकर जरा. पेन तालुक्यातील दादर या गावाला सुद्धा क्रिकेट खेळतात रितेश भाऊ. सायकल घेऊन चाललेत आणि तोही दिवस दूर नाही आहे. आबासाहेब कुठे सतीश आहे का? सतीश देवकर सर कुठे आहेत?
आता तोही दिवस दूर नाही आहे. किती दिवस सायकल, मला वाटतं आता मोटरसायकल यायला हरकत नाही आहे पुढल्या वर्षी. अशक्य आहे. संट्री कमी नाही झाली ना. या यस रितेश, कसं वाटतंय, किती वर्ष काम करतोयस आणि आज कसं वाटतंय ही सिरीजची ट्रॉफी जिंकली? मी 3-4 वर्ष काम करतो आहे आणि अतुल दादा एक धन्यवाद बोलेन आणि एक शरद आहे, त्याने मला इथं खेळायची चान्स दिली. मी नावाशिवालाच खेळतो, शिपिंगच्या टुर्नामेंट असतं तिथे खेळतो. मी ही टुर्नामेंट पहिल्यांदाच खेळायला आलो. पहिल्यांदाच आलेत आणि सिरीज घेतली आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. असंच खेळत राहा, तुमच्या गावासाठी खेळा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये खुल्या गटात देखील तुम्हाला पाहायला आम्हाला आवडेल. अभिनंदन. यस, अतुल शेटच्या टीममध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील होते. आणि आता आपण पुरस्कार वितरित करतोय. प्रथम 4 क्रमांक, या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक सन इम्पॅक्ट्स राम राजमाने साहेब, आमचे मित्र संतोष फापाळे, राम राजमाने यांच्या मालकीची टीम. चला ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय. या राम सर, ट्रॉफी महत्वाची आहे, नंबर कोणता आहे महत्वाचा नाही. महेश, या सगळ्यांनी हारणं जिंकणं होत राहतं. संतोष सर, संतोष सर या. संतोष सर तुम्ही सुद्धा या, खूप सारी मेहनत घेता वर्षभर. या प्लीज, सगळे या. या फोटोमध्ये येण्यासाठी सगळे तरसतात. 12 होते, 4घांनाच फोटो काढण्याची संधी आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून का होईना मी सगळ्यांना तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिल या 2 माणसांविषयी. एक राम राजमाने आहेत, एक संतोष पापाळे आहेत. क्रिकेट खेळणारे म्हणा किंवा क्रिकेटशी जुडलेले म्हणा, तब्बल 100 लोकांना जॉब देण्याचं काम या दोघांनी केलंय. आणि माझ्या विनंतीवरच जवळपास 10-1 लोकांना त्यांनी काम दिलंय. म्हणजे तो क्रिकेटशी निगडीत असू देत नाही तर नसू देत, परंतु सोपी गोष्ट नाही आहे. क्रिकेट खेळामुळे 100 लोकांना जॉब देण्याचं काम केलं या दोघांनी. त्या दोघांचं विशेष कौतुक. या अशोकजी गुले साहेबांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाणार आहे. क्रिकेट वेडी व्यक्तिमत्व, क्रिकेट जगतायत आणि त्यांच्या कंपनीची स्वतःची सेपरेट प्रीमियर लीग सुद्धा होते. ऑल इंडिया म्हणजे त्यामध्ये अखिल भारतातल्या ज्या शाखा असतात, अगदी चेन्नई 4था क्रमांक निळकंठ शेठ मस्के यांच्या माध्यमातून, उद्योजक नवी मुंबई आणि हेमंत शेठ डुकरे यांच्या माध्यमातून 22,222 जातोय सन इम्पॅक्ट्स. अभिनंदन. टीम शिवशंभो, 3य क्रमांक टीम शिवशंभो. पुरस्कार आहे विक्रम शेठ दिनकर डोंगरे, विलास शेठ दशरथ शिंदे, संकल्प शेठ कुमार काळे यांच्या वतीने दिला जाणारा 22,222. टीम आहे शिवशंभो 11. धुमाळ साहेब आणि गुलाबराजे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. 3 नंबर. नंबर 3 अभिनंदन शिवशंभो. सुधीर जाधव, मंगेश जाधव, जाधव कंपनीची टीम, आपलंही अभिनंदन. गुलाबराजे भोसले यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. नंबर 3 अभिनंदन. आणि त्यानंतर आमंत्रित करतोय नंबर 2 SMTP. SMTP
युवराज शेठ चव्हाण यांचा 33,333 रुपयाचा पुरस्कार SMTP या टीमला जातोय. ये सतीश भाऊ, चला सगळे या. अमोल भाऊ सईद आणि नारायण शेठ गाडेकर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. सतीश देवकर, सुभाषजी गुले साहेब, सगळेच ज्यांनी मेहनत घेतली या टीमसाठी, विशाल असतील, गुंड साहेब असतील, लंके, या सगळ्यांनी मेहनत घेतली. वारी साहेब आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे मानकरी SMTP. नंबर 2 चला, आणि आमंत्रित करतोय 11वं पर्व, ज्याच्यासाठी देखील आयोजकांनी खूप सारी मेहनत घेतली. गुले साहेबांनी यस यस, पहिल्या नंबरची ट्रॉफी तर द्यायची आहे, परंतु त्याच्या अगोदर आमचे मार्गदर्शक आणि आपल्या CH मधील ख्यातनाम उद्योजक मी संतोषजी मोरे साहेब यांना विनंती असेल 2 शब्द मार्गदर्शन करण्याची. ऑक्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे तो काही फरक झालेला नाही, परंतु तो फरक पुढच्या वर्षी नक्की व्हावा ही माझी कळकळीची विनंती आहे. संघ हरल्यानंतर कृपया कोणी जाऊ नये ही मी अपील केलेलं, परंतु जाऊ द्या, जिंकण्यासाठी नाही, पण इथं पार्टिसिपेट होणं. एखादा खेळाडू खेळत असला ना, CH मध्ये जर खेळला तर त्याला जॉब देणारे राजमानेंच्या सारखे लोक आहेत आपल्या CH इंडस्ट्रीमध्ये. एखादा नवीन मुलगा, आता तुम्हाला माहिती आहे ॲटोमायझेशन आल्यामुळे आपल्या CH लाईनमध्ये रोजगाराची संधी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ती एक आपली एक म्हणजे वेदना आहे, कारण बरेच लोक आत्ता ऐकत होतो कोविडमध्ये कोण गेले ते आले नाहीत, म्हणजे लाईन सोडून गेले, आपापला उद्योग बघत गेले, परंतु जे राहिलेत त्यामध्ये तर आपली एकी पाहिजे. आणि ह्या खेळाच्या निमित्तानं आपण ह्या टुर्नामेंट भरवत असतो एकमेकांना, त्यामुळं ओळखतो आपण. आणि ह्या CH टुर्नामेंट CB टुर्नामेंटमुळे जे क्रिकेट खेळतात ना, त्याला कसा आत्ता मला वाटतं प्रतीकला कसा जॉब दिला गणेश, ओके, तर तसा प्रतीकला जॉब दिला, तसा जो चमकतो ना त्याला ह्या CH इंडस्ट्रीमध्ये जॉब भेटतो, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्या CH इंडस्ट्रीमध्ये कोण कसा खेळला त्यापेक्षा त्याचं वर्षभर ह्या इंडस्ट्रीमध्ये नाव झालं आहे. लोकांचे इकॉनॉमिक बॅकग्राऊंडसुद्धा सुधारलेलं आहे. ज्याचं क्रिकेट चांगलं आहे त्याचं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड सुधारलेलं आहे. आपल्यातील सुनील येवले असू द्या, विशाल असू द्या, पैशांचा पाऊस होतो, त्यांच्यावर पैशांचा पाऊस होतो तो होतो, पण वर्षभर त्यांचं प्रत्येक CH मधून हाच तो विशाल, हाच तो सुनील, हाच तो सतीश देवकर, हाच तो बाबाजी डेरे, हाच सुधीर जाधव, हाच मंगेश जाधव, हाच आबासाहेब बोर, यांना बघितलं जातं. आज मी माझं भाग्य समजतो की आमचे मित्र चंदू शेट्टे आज कोकणातून 400-500 किलोमीटर प्रवास करून ह्या टुर्नामेंटसाठी आलेले. दुसऱ्यांदा लगेच त्यांना बॅग घेऊन जायचं आहे. मी कस्टम ऑफिसर होते, बसलेले होते इथं, म्हटलं साहेब आमच्या इंडस्ट्रीचा तारा आहे आणि आमच्या घरी आले तेच माझं भाग्य आहे. आम्हाला कोणाला चंदू शेट्टेंना जर कुठं कॉमेंट्रीवर आम्ही बघितलं तर ते सांगतो आमचे मित्र आहेत ते. आमचा म्हणजे एकदम हृदय भरून येतं. आज त्यांचा सत्कार मी मला वाटतं पहिल्यांदा केला आहे साहेब. आणि मित्राचं नाही, तुम्ही माझ्यासाठी सिनियर आहात आणि तुमच्याकडून मी शिकलेलो आहे. बरेच जण लोक आहेत, आम्ही व्यायाम करत नाहीत, परंतु इथल्या लोकांच्या जे फिटनेस बघूनच आम्ही वाटतं आमचं पण आयुष्य अजून भरपूर शिल्लक आहे. आणि अशा स्पर्धा आपण यशस्वीरित्या गेल्या 11 वर्ष ही CB ट्रॉफी आपण CH ट्रॉफी असू द्या, CB ट्रॉफी असू द्या, आणि जो फिटनेस अबाव 40 असेल तर मला वाटतं कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये असा फिटनेस नाही.
आबासाहेब धीर खचून नाही जायचा. पुढच्या वर्षी मोटरसायकल तुम्ही मॅन ऑफ द सिरीज किंवा मॅन ऑफ द मॅच ठेवा, ही आमची इच्छा आहे. आणि त्या सतीश देवकर तुम्ही तर मला वाटतं कार ठेवायला पाहिजे. ठीक आहे, पुढच्या वर्षी तुम्ही कार ठेवा, म्हणजे आबा दुसरं काहीतरी ठेवतील. आणि आम्हाला CHमधील तुम्ही या स्पर्धेत अतिशय प्रेमाचं आपुलकीनं आम्हाला बोलवता. मी तुमच्यातील एक घटक आणि CHमधील एक घटक असलेल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण अशाच टुर्नामेंट यशस्वी पार पाडाल अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर गुलाबराजे भोसले 2 शब्द आपलं मार्गदर्शन करतील. आज या ठिकाणी आपल्या सर्व CH बांधवांचं CB ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग या ठिकाणी मोठ्या थाटामाटानं संपन्न झालं. आणि त्याच्या बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वांनी या ठिकाणी आमच्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील, मला त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं. परंतु आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये खूप कार्यक्रम त्या ठिकाणी आज होते. आणि म्हणून सुधीर भाऊंचा सारखा आमदार साहेबांना फोन यायचा का भाऊ तुम्हाला यावं लागतं आहे. परंतु सकाळी आमदार साहेबांनी मला सांगितलं का सुधीर भाऊचा खूप आग्रह आहे, पण त्या ठिकाणी आज तू जा, कारण का मला इकडं आज कार्यक्रम आहे दिवसभर आणि इकडं मी नाही थांबलो तर वेगळं वाटेल. म्हणून त्या ठिकाणी आज सुधीर भाऊ आपण सर्वांनी या ठिकाणी आग्रह करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आग्रह मोरेसाहेब म्हणता येणार नाही, कारण का मी एक CHच होतो इथं. मला वाटतं 2016ला या ठिकाणावरून गेलो, 2016ला गेलो. त्यानंतर म्हणजे पहिल्यापासून राजकीय क्षेत्राची आवड, परंतु काही कारणास्तव इकडं आलो आणि खूप आमचे नारायण मामा सगळ्यांनी या ठिकाणी एकदम घरच्यासारखं मला त्या ठिकाणी जीव लावला. आणि 2016ला आम्ही CH लाईन सोडली. परंतु पहिल्यापासून राजकारणात असल्यामुळं त्या गावाला गेल्यानंतर मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो. त्यानंतर शिवसेनेचा गणप्रमुख झालो, गटप्रमुख झालो, विभाग प्रमुख झालो, युवा सेनेचा उपतालुका प्रमुख झालो, युवा सेनेचा तालुका प्रमुख झालो, नंतर शिवसेनेचा तालुका प्रमुख झालो. आणि आत्ताच्या आमदारकीच्या टायमाला आमचे सगळ्यांचे थोडेफार महाविकास आघाडी महायुती याच्यात हे असल्यामुळं आज नक्कीच आपल्या सगळ्यांच्या यांनी आज मी काही म्हणतील इकडे गेला तिकडे गेला, परंतु मी भाजपचा आज तालुका प्रमुख, आज एका CHतून एक तालुका प्रमुख झालो. आणि येणाऱ्या आत्ताच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला मी आमच्या साकूर गटाचा जिल्हा परिषदचा उमेदवार आहे. हे सांगायला एक आनंद वाटतो का एक CHमधला तुम्ही सांगितलं की CHचा आमचा एक CHचा माणूस त्या ठिकाणी चमकता तारा तयार होतो हे होतो. परंतु आज याच CHची माझी जन्मभूमी आणि याच्यातून आज मी जिल्हा परिषदचा उमेदवार पुढल्या 2 महिन्यामध्ये आहे, याचा एक आनंद वाटतो. आणि खऱ्या अर्थानं आपण या सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं, सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्वांनी जे संघ जिंकले असतील, जे संघ त्या ठिकाणी ज्यांचा 1, 2, 3, 4 नंबर आला असेल, सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सुरू झाली, आबासाहेब भोर. तर खऱ्या अर्थाने या पर्व 11मध्ये CB ट्रॉफी जात असताना मी प्रथमतः जे 12 टीम संघमालक आहे त्यांचं खरोखर कौतुक करेल, त्यांचं खरोखर आभार मानेल. कारण CB ट्रॉफीचा संघमालक हे खऱ्या अर्थाने पाया आहेत, त्यांच्यामुळेच आम्ही ही CB ट्रॉफी करू शकतो. दुसरं म्हणजे या CB ट्रॉफीसाठी पहिल्या वर्षापासून लागणारं सहकार्य तर 11व्या वर्षापर्यंत अनेक मान्यवरांनी या CB ट्रॉफीसाठी योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये आमचे राजू शेठ ठुबे असतील, बडेलालजी मिश्रा असतील, गोपीनाथ शेठ शिंदे असतील. म्हणजे प्रत्येक वर्षी गेले 10 पर्व त्याच्यामध्ये खरोखर नामोल्लेख करेन मी. संतोष शेठ मोरे यांचाही नामोल्लेख करेन. बाबा म्हणजे पहिल्या वर्षापासून तर 11व्या पर्वापर्यंत आमच्याबरोबर ते आजही आम्हाला तुम्हाला जे पाहिजे. आताच मोरे शेठ म्हणले, संतोष शेठ म्हणले पुढच्या वर्षी मोटरसायकल, म्हणजे ते आम्हाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतात. खरोखर त्यांचा सपोर्ट खूप मोलाचा आहे. आणि या टुर्नामेंटमध्ये कोणी मोरे शेठ यांच्याकडून
पुढच्या वर्षीसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटरसायकल ठेवण्यात आलेली आहे. वा मोरे शेठ, खरोखर तुमचं करावं तेवढं कौतुक आणि करावं तेवढं आभार कमीच आहे आमच्यासाठी. त्याचप्रमाणे या टुर्नामेंटमध्ये कोणीही जिंकलेलं नाही आणि कोणी हारलेलं नाही. ही स्पर्धा म्हणजे एक आपल्या CA बांधवांचं गेट टुगेदर आहे. वर्षातून एक CA प्रीमियर लीग सतीश देवकरच्या माध्यमातून CA प्रीमियर लीग होते आणि नंतर आपल्या या माध्यमातून CB ट्रॉफी होते. तर याच्यामध्ये आपल्या CA लोकांचा खरोखर एकत्र येण्याचा हा कार्यक्रम असतो. कारण गेली वर्षभर आपल्या कामातून कोणालाही वेळ भेटत नाही, परंतु ह्या 2 स्पर्धा म्हटलं की सर्व CA बांधव एकत्र येतात, एन्जॉय करतात आणि खूप मजा घेतात. तर मी खऱ्या अर्थाने सांगेल, इथे कोणी हरलेलं नाही आणि कोणी जिंकलेलं नाही. इथे हरला आहे तो क्रिकेट, जिंकला आहे तो क्रिकेट. तर मी सर्व बक्षीसदात्यांचं, देणगीदारांचं, सर्व CA बांधवांचं, आमच्या CB ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे कोणाचा जर नामोल्लेख राहिला असेल, चुकून आमच्याकडून कोणाचा जर मान सन्मान राहिला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी चंदू सर यांच्याकडे मी माईक देतो. ठीक आहे, ओके. तर आता जास्त प्रतीक्षा मी तुम्हाला करायला लावत नाही आणि आपण थेट आता पहिल्या क्रमांकाकडे जाणार आहोत. आणि क्रमांक 1चं बक्षीस खरं तर इथे देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतो आहे सन्मान्य संतोष शेठ मोरे साहेबांना मी इन्व्हाइट करेल आणि संपूर्ण मंच आपल्याला इन्व्हाइट करतो आहे. या CB ट्रॉफीचे चॅम्पियन आहेत पाटकर अँड सन्स. DJ Bravo